शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे की जानिब से नांदेड़ के मल्टीपर्पज हाई स्कूल मैदान में शिव गर्जना के उन्वान से एक रैली का इनेकाद किया गया। इस रैली में नांदेड़ शहर के अलावा जिले के मुख्तलिफ ताल्लुकों से हजारों की तादाद में कारकुनान व आम लोगों ने शिरकत की। शिवसेना में तकसीम के बाद बागी लीडर एकनाथ शिंदे ने बीजेपी के साथ मिलकर हुकूमत बनाई और उद्धव ठाकरे के पीठ में खंजर खोपने का काम किया। इसी तरह मरकजी इलेक्शन कमिश्नर ने भी शिवसेना के कायदीन के साथ नाइंसाफी करते हुए बागी लीडर एकनाथ शिंदे को ही शिवसेना पार्टी का नाम और तीर कमान का निशान सौंप दिया। पार्टी में हुई इस बगावत के खिलाफ उद्धव ठाकरे ने रियासतगीर पैमाने पर एक मुहिम शुरू कर दी है। इस मुहिम के तहत नांदेड़ में ये प्रोग्राम लिया गया। इस प्रोग्राम में परभनी से शिवसेना के एमपी बंडू जाधव, नांदेड़ जिला राब्ता इंचार्ज बबन राव बारसेकर व दीगर अफराद मौजूद थे। बंडू जाधव ने अपनी तकरीर के दौरान 50 खोखे एकदम ओके इस जुमले के जवाब में कहा कि 50 क्या 100 खोखे भी दिए गए तो पार्टी से कभी गद्दारी नहीं करेंगे। शिवसेना में फूट पड़ी लेकिन परभनी जिला इससे महफूज रहा और आगे भी महफूज रहेगा। रैली के दौरान तमाम ओहदेदारान ने कहा कि शिवसेना उद्धव बालासाहब ठाकरे इस पार्टी को मजबूत करना है और इस लड़ाई को उस वक्त तक लड़ते रहना है जब तक के इंतखाबात में जीत हासिल नहीं हो जाती। नांदेड़ के बागी एमएलए बालाजी कल्याणकर और हिंगोली के एमपी हेमंत पाटिल को भी जमकर तनकीद का निशाना बनाया गया। इसी तरह वजीर आजम नरेंद्र मोदी और वजीर दाखिला अमित शाह को भी तनकीद का निशाना बनाया गया। शेवटी बाळासाहेबांच्या पुण्याईनं एवढे मोठे मोठे निष्ठावान शिवसैनिक बाजूला राहून या एका फाटक्याला एका धनदाणीयानं ह्या फाटक्याला एका धनदाणीयानं आपल्या सोयीसाठी त्याला तिकडं उभं केलं। पण बकरा नाही, ते बकराचं बरोबर हे मस्त मास साधून गेला, आमदार बी झाला आणि 50 खोके बी घेऊन गेला। पण हे हेम्या कशामुळे गेला हेच नाही कळत तुम्हाला। तुमचा लाडका आहे ते कसा गेला ते तुम्ही सांगितलं पाहिजे। आज नका सांगू पण पुन्हा एका दिवशी तुम्ही नांदेडमध्ये बोलले पाहिजे की हेम्या कसा गेला। अरे येडी फेडी मध्ये नाही गेला रे, तुम्ही ते येडे हुशार आहे। बघा नांदेड जिल्ह्यातली शिवसेना संपवण्याचं पाप जर कोणी केलं असतं तर हेम्याने केलेलं आहे। जातीचं विष पेरणारा हेम्या प्रकाश कोडगेला कोणी टार्गेट केलं। आता मी हे लांबता नाही, मी शिवसेना आहे तुमच्या हे लक्षात ठेवा। प्रत्येक माणसाला टार्गेट करून हेम्याने स्वतःची पोळी भाजली। आधी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून भाजली, नंतर शिवसेनेच्या माध्यमातून भाजली, मग विधानसभेला उभं टाकला, पडला, पुन्हा दुसरी वेळेस आमदार झाला। आता त्याला वाटलं की आता प्रताप पाटील बी आपल्या विरोधात गेले तर आपलं तर काही खरं नाही। लगेच हिंगोली गाठली, हिंगोलीमध्ये गडी खासदार झाला। हिंगोलीवाले बी येडे आपले घ्या म्हणले ह्याला आता। अरे निष्ठावान आहे ठीक आहे ना, पण ह्याला दिलं ना तर हे देऊन बाळासाहेबांच्या आदेशाचं पालन हिंगोलीकरांनी केलं, त्याचा आम्हाला साथ अभिमान त्यामध्ये दुमत नाही। परंतु ह्या माणसानं हिंगोलीचा खासदार झाल्यावर सुद्धा समाधान मानलं नाही। पुन्हा ह्याच्या मंडळीला सुद्धा नांदेडमध्ये तिकीट दिलं आणि ह्यानं बायकोला निवडून आणण्यासाठी तिकडं बालाजीला उभं केलं। मग इकडं कोणासंग सेटिंग केली तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक निवडणूक सेटिंगच असायची। शेवटी मी एक सामान्य परिवारातला आत्मबोधारक शेतकऱ्याचा मुलगा, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी माझ्या पाठीशी नसताना फक्त माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांच्या आशीर्वादानं मला ह्या परभणीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीपासून ते आमदारकी असेल, मार्केट कमिटी असेल, खासदारकी असेल, शिवसेनेचा शहर प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख असेल, सगळ्या पदावर काम करण्याचं मला भाग्य लाभलं। मी हे जन्म तर काय 7 जन्म जरी मी या पक्षाचे मी उपकार फेडू शकणार नाही, एवढं मला पक्षाने दिले। आणि आता हे 50 खोके काय 100 खोके जरी आले तरी हे माझ्या ह्या उंची समोर ते मला खूप ठेंगणे वाटतात। म्हणून पैसे हे कधीही तुमच्या कामी येणार नाहीत मित्रांनो। अरे ते एक मध्यंतरी एक मोठा उद्योगपती मेला, झुंझुनवाला,
60,000 कोटीचा मालक होता, 2 सेकंदात होता का नाहीसा झाला, काय घेऊन गेला? हे घेऊन जाणार आहे उद्या, कोणी देणार नाही. अदानी घेऊन गेला का? अदानी घेऊन गेला, देऊन गेला. भारतीय जनता पार्टीला अदानी सगळं देऊन गेला, पण आम्ही तसे केलं नाही आणि आयुष्यात बी करणार नाही. ज्या दिवशी आम्ही पक्षाशी विद्रोह करू, ज्या दिवशी आम्ही पक्षाची बेईमानी करू, आमच्या त्या दिवशी आमच्या रक्तात दोष असं ग्रहित करा, हे आपल्याला अभिमानानं सांगतो. कारण ज्या पक्षानं आम्हाला वाढवलंय त्या पक्षाशी पाय करणं हे आमचं कर्तव्य आहे, हे मी आपल्याला या ठिकाणी अभिमानानं सांगतो. आणि म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन या ठिकाणी शिवसेनेचं काम केलंय. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एवढ्या मोठ्या पदावर मला बसवणारा हे पक्ष, या पक्षाचं ह्या जन्मी नाही 7 जन्मी उपकार विसरू शकणार नाही, हे आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगितलंय. नांदेड़ शहर के फर्नीचर मार्केट में एक भरोसेमंद और मशहूर नाम सीएम फर्नीचर एंड होम अप्लायंसेस। उम्दा क्वालिटी, वाजबी दाम, यही है हमारी पहचान। हमारे यहाँ नामी ग्रामी कंपनियों के सागवान और वुड बेस मटेरियल से बने बेहतरीन बेडरूम सेट, सोफा सेट, टी टेबल, अलमारियाँ, डाइनिंग टेबल, स्लीप वेल मैट्रेसेस और ब्रांडेड कूलर्स और दीगर तमाम तरह के फर्नीचर्स। इसके अलावा ऑफिस फर्नीचर में ऑफिस टेबल, रिवॉल्विंग चेयर, विजिटर चेयर और ब्रांडेड कंपनी के फाइबर चेयर भी दस्तयाब है। शादी व दीगर तकरीबात के लिए हस्बे जरूरत और साइज के मुताबिक फर्नीचर तैयार किए जाते हैं। एक बार जरूर तशरीफ लाए। प्रोप्राइटर नवाब यासिर और नवाब जुबैर। मजीद तफसीलात के लिए राब्ते का पता है सीएम फर्नीचर एंड होम अप्लायंसेस, नियर फेमस फंक्शन हॉल, माल टेकड़ी रोड, देगलू नाका, नांदेड़।